नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत अध्यापन उपपत्ती, प्रयत्न, प्रमाद, साधक, अभिसंधान उपपत्ती। ह्या सगळ्या उपपत्त्या ज्या आहेत मानसशास्त्रज्ञासहित डिटेलमध्ये आपल्या चॅनलवर बघणार आहोत। चला सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी म्हटले होतं की अध्ययन उपपत्ती मी ह्या पूर्ण घेतल्या होत्या आणि काही उपपत्त्या मी डिटेलमध्ये घेते म्हणून सांगितलेलं, तर त्याचा थोडा डिटेलपणा बघा। अध्यापन विषयकच्या ज्या महत्त्वाच्या उपपत्त्या आहेत त्याबद्दल थोडीशी महत्त्वाची माहिती बघा। प्रयत्न प्रमाद उपपत्ती पद्धती, प्रयत्न प्रमाद पद्धती कोण मांडलेली आहे? एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे। प्रयत्न प्रमाद अध्ययन पद्धतीची मांडणी केली आहे ती चेतक प्रतिसादावर आधारित आहे। व्यक्ती पूर्वीच्या प्रयत्नातील चुका टाळून सुधारित प्रयत्न करते, यास प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणतात। म्हणजे जे प्रयत्न आपण जेव्हा करतो ते बरोबर आहे, पण काही काही वेळेला आपले प्रयत्न चुकतात, पण जे पहिल्या प्रयत्नात ज्या चुका केल्यात त्या दुसऱ्या प्रयत्नात टाळून करायच्या नाहीत, ही जी सुधारणा असते त्याला म्हणायचं प्रयत्न प्रमाद उपपत्ती। थॉर्नडाईकने मांजरावर प्रयोग करून अध्ययनाचे प्रमुख 3 नियम मांडले। थॉर्नडाईकने काय केलं? मांजरावर प्रयोग केले प्रयत्न प्रमाद उपपत्ती पद्धतीमध्ये, तर त्याचे 3 नियम मांडले। पहिला नियम आहे तयारीचा नियम, वातावरण निर्मिती व पूर्वज्ञानावर भर दिला। मग नंतर सरावाचा नियम, पुनरावृत्तीवर भर, पाठांतर व कौशल्य वृद्धी, प्रॅक्टिस मेक्स मॅन्स परफेक्ट। परिणामाचा नियम म्हणजे परिणाम काय झाला त्याचा, शिक्षा व शाबासकीचा प्रतिकूल व अनुकूल परिणाम होतो। हे आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती थॉर्नडाईक यांची। ओके, नंतर बघा अभिजात अभिसंधान उपपत्ती। अभिजात अभिसंधान उपपत्ती कुणाची आहे? तर इव्हॉन पॅव्लॉव यांची आहे। रशियन मानसशास्त्रज्ञ इव्हॉन पॅव्लॉवने ही अध्ययन उपपत्ती मांडली। अभिजात अभिसंधान म्हणजे व्यक्ती नैसर्गिक चेतकाला जो प्रतिसाद देतो तोच प्रतिसाद कृत्रिम चेतकाला देणे होय। पॅव्लॉवने कुत्र्यावर प्रयोग करून पुढील अध्ययनविषयक नियम मांडले। जसे थॉर्नडाईक यांनी 3 नियम मांडले मांजरावर प्रयोग करून, तसे कुत्र्यावर प्रयोग करून पॅव्लॉव यांनी नियम मांडले। बघा, दृढीकरणाचा नियम, वारंवार आवर्तन गरजेचे। उद्दीपक सामान्यीकरण नियम म्हणजे मुळाच्या क्रियेशी साम्य ठेवून सामान्यीकरण घडवले। उद्दीपक विलोपन म्हणजे चेतकाच्या दृढीकरणाच्या अनुभवातून विलोपन होते। नंतरचा नियम दिलाय त्यांनी उद्दीपक वियोजन। उद्दीपक वियोजन म्हणजे सूक्ष्म स्वरूपातील बदल लक्षात आल्यानंतर चेतकास आलेला प्रतिसाद कमी होतो। या उपपत्तीनुसार विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी त्यांची पुनरावृत्ती करून दृढीकरण करावे। शिक्षक वर्गात आल्यावर विद्यार्थी उभे राहतात, सिग्नलचा लाल दिवा पाहून वाहने थांबतात, हे अभिजात अभिसंधानाची उदाहरणे होय। म्हणजे उद्दीपक बघितल्यानंतर आपण नियोजन करणं, वियोजन करणं। ओके, पूर्व सूचना मिळणे आपल्याला। बघा, आता ही तिसरी उपपत्ती महत्वाची, साधक अभिसंधान उपपत्ती। आपण पहिले पाहिली प्रयत्न प्रमाद पद्धती थॉर्नडाईक यांची, दुसरी आहे अभिजात अभिसंधान ही पॅव्लॉव यांची, साधक अभिसंधान उपपत्ती आहे स्किनर यांची। मित्रांनो, खूप कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे एकदा दोनदा बघा, तुम्ही ऐका, नोट्स काढून ठेवा आणि लर्निंग चालू ठेवा, कारण नोट्स काढल्याशिवाय पर्याय नाही। परीक्षा जवळ आल्यावर तुमच्या हातात मोबाईल दिसायलाच नाही पाहिजे। माझेच काय कोणतेच व्हिडिओ कमीत कमी बघा, तुम्ही बघू नका म्हणत नाही, पण कमीत कमी बघा। ओके, चला। V.F. स्किनर या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने कबूतर व उंदरावर प्रयोग करून ही अध्ययन उपपत्ती मांडली। विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया आज्ञाभूत होते तेव्हा त्यास साधक अभिसंधान म्हणतात। स्किनरने प्रतिसादाला अधिक महत्त्व दिले। क्रमन्वयित अध्ययन तंत्र अभिसंधानावर आधारित आहे। म्हणजे त्यांनी काय केलं, चेतकाला अगोदरच ट्रेन केलं त्या गोष्टीसाठी। ओके, त्याला म्हणतात साधक अभिसंधान।
हे बघा मित्रांनो, अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान यातील फरक मी तुम्हाला या अगोदर शॉर्ट व्हिडिओमध्ये दिला आहे. ते तुम्ही बघितला नसेल तर ते बघून घ्या. मी काय आता हे परत घेत नाहीये, मी पुढचं बघते. बघा, नेक्स्ट उत्पत्ती आहे समाविष्टवादी उत्पत्ती. ह्या महत्वाच्या उत्पत्ती आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. जर्मन मानसशास्त्रज्ञ कोहलर, कोफ्का, वर्दामियर यांनी ही उत्पत्ती मांडली आहे. ती मर्मदृष्टी मूलक किंवा समाकारक अध्ययन उत्पत्ती म्हणून ओळखली जाते. चिंपांझी माकडावर प्रयोग करून ही उत्पत्ती मांडण्यात आली आहे. मर्मदृष्टी म्हणजे समस्येचे सर्वांगाने आकलन करून ती सोडवण्याचे नेमके मर्म जाणणे होय. या अध्ययन प्रयत्नांपेक्षा बौद्धिक आकलनास अधिक महत्व दिलेले आहे. बघा, या मर्मदृष्टी उपकरणामध्ये काय केले त्यांनी, चिंपांझी माकडावर प्रयोग केला. तर त्यामध्ये काय केले त्यांनी की त्याला आकलन किती होते, त्यांना किती समजते, त्यांचे समस्या सोडवण्याचे मार्ग कोणते कोणते आहेत, त्यांचं मर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केले. त्यामुळे याला समाविष्टवादी उत्पत्ती म्हणतात. ओके, तर बघा, पाठ घेताना त्याचे घटक, उपघटक, पाठ घटक करून शिकवणे हे उपपत्तीला अनुसरून आहे. म्हणजे पूर्णाकडून भागाकडे हे सूत्रे तसेच चित्र दाखवणे, अध्ययनाची जीवनाशी सांगड घालणे या अध्ययन कृती समाविष्टवादास अनुसरून आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादा पाठ घेतो तर त्या पाठातले घटक, उपघटक, पाठ्यघटक हे वेगळे वेगळे शिकवणे, म्हणजे त्याला ब्रेक करून शिकवणे. घटक कोणते आहेत, त्याच्यातले मग उपघटक कोणते आहेत, मग त्याच्यातले थोडेसे पाठ घटक कोणते आहेत ते अशा पद्धतीने थोड्या थोड्याकडून शिकवणं. म्हणजे याची पद्धती कोणती झाली, पूर्णाकडून ते भागाकडे, एक पूर्ण होल कडून छोट्या 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 छोट्याकडे. ओके, म्हणजे आपण चित्र दाखवण्यापासून सुरुवात करतो, अध्ययनाची जीवनाशी पूर्वज्ञान किती आहे त्यांना जीवनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न करतो, अशा पद्धतीने. बघा, ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती ही कोण मांडलेली आहे, तर जोरेम ब्रुनर यांनी मांडलेली आहे. अध्ययन म्हणजे नवीन माहिती संपादन, ज्ञानाचे स्वरूप, ज्ञानाचे रूपांतर आणि ज्ञानाची प्राप्ती होय. ज्ञानाचे रूपांतर हे जुन्या माहितीतील अनावश्यक भाग वळवणे व नवीन माहितीची ज्ञान रचनेत समावेश करणे यामधून होत असते. ब्रुनरचे अध्ययन संबोध निर्मितीला अधिक महत्व दिले आहे. ब्रुनरने संकल्पना प्राप्ती प्रतिमान मांडले आहे. अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन, बघा इथपर्यंत ब्रुनर यांनी संकल्पना प्राप्ती हे पण मांडलेलं आहे, संकल्पना प्राप्ती प्रतिमान पण मांडले आहे. तर या उत्पत्तीमध्ये त्यांनी ज्ञानावर जास्त भर दिलेला आहे. मुलांना ज्ञानात रूपांतर करणं, त्याला त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त आहे की नाही हे चेक करणे किंवा त्यांना नवीन ज्ञान देणं, संबोध निर्मितीला अधिक महत्व दिले त्यांनी याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट, आणि ब्रुनरने अजून एक प्रतिमान मांडले. ही तो उत्पत्ती झाली ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती, पण त्यांनी प्रतिमान कोणतं मांडलं ब्रुनरनं, संकल्पना प्राप्ती प्रतिमान पण मांडलेलं आहे, हे लक्षात ठेवा. अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन हे मांडलेले हे डेव्हिड आसुबेल यांची ही उत्पत्ती आहे. आसुबेल यांच्या मते अध्ययनाची अर्थपूर्ण रचना केली व त्याची वेगवेगळी योग्य सांगड घातली तर ते परिणामकारक ठरते. त्याने व्याख्यानाची योग्य रचना केल्यास ते प्रभावी ठरते असे सांगितले आहे. आसुबेल यांनी अग्रत संघटक प्रतिमाने दिलेला आहे. बघा, मी जिथे जिथे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगते की ही इम्पॉर्टंट आहे म्हणून. तर बघा, उत्पत्ती पण ज्या शास्त्रज्ञांनी दिली, मानसशास्त्रज्ञांनी दिली, आणि प्रतिमान पण ज्यांनी दिली आहे त्यांची नावे तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे खूप इम्पॉर्टंट असते. आपल्याला कन्फ्युजन करण्याचा प्रयत्नच या पेपरमध्ये केलेला असतो. आपल्याला येतं सगळं पण कन्फ्युज जास्त करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती आणि संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे एकाच मानसशास्त्रज्ञाने मांडले, जोरेम ब्रुनर यांनी. आणि अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन आणि अग्रज संघटक प्रतिमान हे कुण मांडले, डेव्हिड आसुबेल यांनी मांडलेलं आहे. सामाजिक अध्ययन उत्पत्ती, बघा, अल्बर्ट बांदुरा ही उत्पत्ती मांडून बालक हे आई वडील, समाजातील नेते, समाज सुधारक, अभिनेते, तत्वज्ञ यांच्या अनुकरणाने शिकते असे सांगितले आहे बांदुरा यांनी. नेक्स्ट बघा, श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती.
श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीमध्ये बघा की रॉबर्ट गॅगे यांनी ही उत्पत्ती मांडली. त्याने अध्ययन हे एक विशिष्ट टप्प्याटप्प्याने होते असे सांगितले. अध्ययनाचे पुढील 8 स्तर यांनी दिलेले आहे श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीमध्ये. 8 कोणते स्तर आहे? संकेत अध्ययन, याच्यामध्ये अभिजासंधानावर आधारित आहे. चेतक प्रतिसाद अध्ययन स्किनरच्या उत्पत्तीवर आहे. शृंखला अध्ययन टेबल खुर्ची खडू फळा रात्रंदिवस हे याच्यावर आधारित आहे. शाब्दिक सहचर्य अध्ययन उत्पत्ती अध्ययन बहुगुणित भेदाभेदन संबोध अध्ययन वस्तू सारख्या किंवा विरोधी किंवा तिच्या वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपणावरून तिला दिलेले नाव म्हणजे संबोध अध्ययन. ही शेवटची स्टेप महत्वाची याची संबोध अध्ययन. तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतात की संबोध अध्ययन म्हणजे काय? तर वस्तूच्या सारख्या किंवा विरोधी किंवा तिच्या वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपणावर तिला दिलेले नाव. वेगळेपणावरून प्रत्येक गोष्टीच्या वेगळेपणावरून दिलेले नाव म्हणजे संबोध अध्ययन होय. ओके. नंतरच बघा तत्व अध्ययन. अनेक संबोधातून तत्व निर्मिती होते. ओके. संबोधातून काय होतं तयार? तत्व होते. समस्या निराकरण अंतिम टप्पा असतो समस्या निराकरणाचा. मर्मदृष्टी समस्या सोडवणे. ओके. नेक्स्ट बघा प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती. प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती कुणी दिलेली आहे? बेंजामिन ब्लूमने प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती मांडली. या उत्पत्तीनुसार विद्यार्थ्याला अवाक्यातील उद्दिष्टे देऊन त्यासाठी पुरेसा वेळ व सोयी दिल्यास त्याला अध्ययनावर प्रभुत्व मिळवता येते. क्षमताधिष्ठित अध्ययन प्रभुत्व अध्ययनावर आधारित आहे. ओके. क्षमताधिष्ठित अध्ययन हे कशावर आधारित आहे? प्रभुत्व अध्ययनावर आधारित आहे. तर क्षत्रिय अध्ययन उत्पत्ती हे कोण लिहिलेली आहे? क्षत्रिय अध्ययन उत्पत्ती तर कर्ट लेविन यांनी दिलेली आहे. यांच्यामध्ये व्यक्तीच्या मनोरचनेतील बोधात्मक क्षेत्रात विशिष्ट प्रकारची रचना होणे यास अध्ययन म्हणतात. ओके. बोधात्मक क्षेत्रात विशिष्ट प्रकारची रचना म्हणजे अध्ययन म्हणजे ते समजणं शिकवलेलं. त्याने अध्ययनासंबंधात क्षेत्र मिती प्रेरणा व अंतर या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. कर्ट लेविन यांनी प्रेरणा अंतरक्रिया संकल्पना ह्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत ज्या की मी तुम्हाला घेतलेल्या आहेत. आपल्या युट्यूब चॅनलवर प्रेरणा अंतर धारणा ह्या गोष्टी सगळ्या मी आपल्या युट्यूब चॅनलवर एक एक टॉपिक याचा म्हणून ऍड केलेला आहे. संकल्पना क्लिअर करायची असतील तर ते व्हिडिओ अगोदर बघा. ओके. संकेत अध्ययन उत्पत्ती ही उत्पत्ती दिली आहे टॉलमनने मांडली आहे. त्याच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सभोवतालच्या वातावरणाशी संबंधित संकेत तयार झालेले असतात. त्यानुसार तो अध्ययन करत असतो. उदाहरणार्थ धूर दिसला की कुठेतरी आग लागली असेल असे वाटते आणि कुठेतरी गर्दी दिसली जास्त तर आपण काय संकेत अध्ययन म्हणजे काय? कुठेतरी गर्दी दिसली जास्त फॉर एक्झाम्पल कुठेतरी गर्दी दिसली तर आपण काय समजतो की बाबा तिथे ऍक्सिडेंट झालाय कोणाची तरी भांडणं चालू असतील अशा गोष्टी जे संकेतावरून काही गोष्टी समजतात त्याला म्हणते संकेत अध्ययन उत्पत्ती. ओके. तर याच्यावर अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? अध्ययनार्थ्याशी संबंधित घटक. अध्ययनार्थ्याशी म्हणजे कोणाशी? तर विद्यार्थ्याशी संबंधित घटक. लिंग वय लिंगभेद बुद्धिमत्ता क्षमता पूर्वसंपादन गरजा प्रेरके अवधान प्रेरणा थकवा परिपक्वता मनोरचना तयारी. शिक्षकांशी संबंधित गोष्ट कोणत्या आहेत? शिक्षकाची वृत्ती कार्यक्षमता अध्यापन व्यक्तिमत्व मानसिक आरोग्य. शाळेशी संबंधित घटक कोणते? संघटनात्मक वातावरण अध्ययन सुविधा शालेय परिस्थिती. कुटुंबाशी संबंधित घटक कोणता? तर बौद्धिक सांस्कृतिक सामाजिक व आर्थिक दर्जा उपलब्ध सोयी सुविधा भावनिक वातावरण. ओके. हा होता पूर्ण व्हिडिओ अध्ययन उत्पत्तीवरती. मित्रांनो काही अध्ययन उत्पत्त्याच मी महत्वाच्या जेवढ्या आहेत तेवढ्या या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत आणि हे व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकते यासाठी की तुम्हाला ह्या उत्पत्त्या लर्न करायला किंवा मानसशास्त्रज्ञ लक्षात ठेवण्यासाठी वेळ मिळावा म्हणून एवढाच प्रामाणिक हेतू आहे.
त्यामुळे दिवाळीमध्ये एन्जॉय तर कराच, पण त्यासोबत अभ्यासही करा, कारण जास्तीत जास्त यावर्षी विद्यार्थी टीईटी पास झाली पाहिजे. गेल्या वर्षी टीईटी दिवाळीच्या जस्ट नंतर आली. 7-8 तारखेला दिवाळी संपली आणि 10 नोव्हेंबरला एक्झाम होती मित्रांनो टीईटीची. आणि टीईटी चा रिझल्ट खूप कमी त्यामुळेच लागला असेल कदाचित. यावेळेस टीईटी आलेली आहे, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत म्हणून टाइमपास करण्यापेक्षा थोडाफार तरी अभ्यास करा. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी.